नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये। आज आपण बनवणार आहोत एक अशी पारंपरिक पौष्टिक आणि हिवाळ्यात तर अगदी अमृतासारखी लागणारी रेसिपी गोंदराब। ही रेसिपी आपल्या आजी आजोबांच्या काळापासून शरीराला ताकद देण्यासाठी, हाडांना मजबूती देण्यासाठी आणि थंडीत ऊब मिळवण्यासाठी केली जाते। आज मी तुम्हाला अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने आणि परफेक्ट टेक्स्चरमध्ये गोंदराब कशी बनवायची ते स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे। तर रेसिपी नक्कीच पूर्ण बघा। ही माझी रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा। माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा। आता ही गोंदची राब रेसिपी आहे ना, हिला तुम्ही डिंकाची खीरही बोलू शकता किंवा डिंकाची लॅप्सी बोलू शकता। आता काय करायचं आहे, इथे ना गॅसवर पॅन ठेवायचा आहे आणि पॅनमध्ये आपल्याला 2 चम्मच तूप घ्यायचं आहे। खूप सोपी रेसिपी आहे आणि अगदी घरातील साहित्यात होणारी रेसिपी आहे आणि या हिवाळ्यामध्ये तुम्ही अशी रेसिपी नक्की ट्राय करून बघा, खूप छान होते। तर इथे मी गॅसवर पॅन ठेवला आहे, तुम्ही कुठलंही भांडं घेऊ शकता बनवण्यासाठी। त्यामध्ये मी 2 चम्मच तूप टाकून घेतलं आहे आणि 2 चम्मच मी डिंक घेतलेला आहे। आता या तुपामध्ये हा डिंक छान तळून घ्यायचा आहे। हा लगेच तळला जातो, जास्त टाईम नाही लागत याला तळण्यासाठी। आता या डिंकामध्ये किती फायदे असतात डिंक खाल्ल्याने हे तर सगळ्यांना माहितीच आहे। डिंकामध्ये कॅल्शियम, प्रोटीन आणि नैसर्गिक कोलेजन असतं। हाडांची घनता वाढते, सांधेदुखी कमी होते आणि हिवाळ्यात शरीराला ऊब देते। ही गरम ताशीर असलेली रेसिपी आहे, थंडी, खोकला, अंगदुखी कमी करण्यास मदत करते। तर आता इथे हा गोंद म्हणजे डिंक छान तळल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 2 कप पाणी टाकून घ्यायचे। आता तुम्ही 1 ग्लास भरून पण पाणी टाकून घेऊ शकता। आता इथे मी 2 कप पाणी टाकून घेतले आणि या पाण्यामध्ये हा डिंक छान वितळून घ्यायचा आहे, म्हणजे शिजून घ्यायचा आहे। बघू शकता लगेच हा डिंक वितळला जातो। आता याला थोडं मिक्स करत राहायचं आहे। हा थोडा डिंक चिकट असतो ना, त्यामुळे या अशा पळीला आपण चिपकतो, तर याला थोडं शिजून घेतलं ना तर हा निघून जातो, म्हणजे निघतो। आणि याच्यामध्ये आता मी 2-3 इलायची घेतली आहे, त्याचं बी घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही याचं पावडरही घेऊ शकता। हे टाकून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करायचं आहे। आता इथे मी 2 चम्मच सुक्या नारळाचा किस घेतलेला आहे आणि अर्धी वाटी बदामाचे काप घेतलेत आणि थोडं काळी मिरीचं पावडर घेतलं आहे। तुम्ही याच्यामध्ये 1 चम्मच सूट पावडर टाकू शकता, अर्धा चम्मच दालचिनी पावडर टाकू शकता आणि इथे मी आता 1 वाटी गूळ घेतलेला आहे। हा गूळ टाकून घ्यायचा आहे आणि परत याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे पुढं काहीच टाकायचं नाही, फक्त याला थोडं ढवळत राहायचं आहे, शिजून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटं याला शिजवायचं आहे, थोडं याला घट्टसर करायचं आहे। आता याच्यात गूळ आणि डिंक टाकल्यामुळं नाही थोडंसं घट्टसर होईल। आता पाहिजे तर तुम्ही ना याच्यामध्ये गव्हाचं पीठ पण थोडं भाजून टाकू शकता किंवा नाचणीचं पीठ किंवा थोडासा रवा पण भाजून टाकू शकता, जर जास्त तुम्हाला घट्ट बनवायचं असेल तर। आता आपल्याला हे प्यायचं आहे म्हणून याच्यात मी पीठ किंवा रवा टाकलेला नाही। तुम्ही चहाऐवजी सकाळी असं पण बनवून पिऊ शकता 1 कप, किंवा तुम्ही आठवड्यात 2 ते 3 वेळा पण बनवून पिऊ शकता। सर्दी, खोकला होणार नाही। नक्कीच अशी रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आता याला ना छान असं शिजू द्यायचं आहे थोडंसं, आणि शिजल्यानंतर लगेच हे रेडी होतं। तर याला तुम्ही सकाळी घेऊ शकता किंवा रात्री झोपायच्या आधी घेऊ शकता। 1 कप प्यायचं आहे आणि झोपायचं। जरी सर्दी झालेली असेल तर लगेच आराम भेटतो आणि हाडे दुखत असतील तर त्याला पण आराम भेटतो। कोणाला संधिवात असतो त्याच्यामध्ये पण आराम भेटतो आणि शरीराला उष्णता मिळते हे पिल्याने। तर नक्कीच ट्राय करून बघा। आता इथे ही रेसिपी रेडी झालेली आहे। आता मी तुम्हाला ही या कपामध्ये घेऊन दाखवते। बघू शकता किती छान दिसत आहे आणि तेवढीच चविष्टही झालेली आहे आणि हेल्दी तर आहेच। आता मी या कपात घेते। तर ही रेसिपी बनवून रेडी झालेली आहे, गोंद राब
किंवा डिंकाची खीर किंवा डिंकाची लॅप्सी. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा. माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.